नमस्कार बालमित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लर्नएक्स मराठी या आपल्या प्लॅटफॉर्मवर. आज आपण मराठी व्याकरणामधील नाम व नामाचे प्रकार हा घटक बघणार आहोत. नाम म्हणजे काय, तर ते आपण या उदाहरणाच्या साहाय्याने बघूयात. ठीक आहे. हा घटक तुम्हाला इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षा, इयत्ता 5वी नवोदय परीक्षा आणि इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षा अशा आणि अनेक स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी पडणार आहे. तर लक्ष द्या, अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला नाम आणि नामाचे प्रकार माहीत होतील. बघा, राजू सकाळी उठून नदी ओलांडून डोंगरावर चढला. तिथे त्याने बॅग ठेवली व पाणी पिऊन मस्त हरीण बघत बसला. असे एक वाक्य आहे. आता एक लक्षात घ्या, या वाक्यामध्ये कोण कोण आहे? राजू आहे. राजूनं काय ओलांडलं? नदी. कुठे गेला तो? डोंगरावर. तिथं काय ठेवली त्यानं? बॅग. त्यानंतर काय पिलं? पाणी. आणि काय बघत बसला? हरीण. आता यामध्ये बघा, एक व्यक्ती आहे, एक नदी आहे, एक ठिकाण आहे डोंगर, एक वस्तू आहे, अजून एक वस्तू आहे आणि एक प्राणी आहे. म्हणजे एखाद्या डोळ्याने दिसणाऱ्या किंवा काही जागी डोळ्यानं न दिसणाऱ्या अशा काही गोष्टी असतात ज्यांना आपण दिलेलं नाव म्हणजे त्याला आपण नाम असे म्हणतो. आता नामाची व्याख्या कशी करायची बघा. सोपी व्याख्या आहे. माणसे, वस्तू, पदार्थ, प्राणी, पक्षी, त्यांचे गुण, काल्पनिक वस्तू यांना जी नावे ठेवली आहेत त्यांना नाम असे म्हणतात. आणि एकदम लहान व्याख्या जर सांगायची तर बघा, एखाद्या व्यक्ती, वस्तू, पदार्थ किंवा ठिकाणाला दिलेले नाव म्हणजे नाम होय. बघा, आलं लक्षात? मग वरील वाक्यामध्ये नाम कोण कोण आहेत? एक नाम आहे राजू, त्यानंतर नदी, त्यानंतर पाणी, बॅग, त्यानंतर हरिण. तर हे वरील प्रमाणे आहेत नाम. आता नाम म्हणजे काय? नाव. एकदम सोप्या भाषेत, जे एखादं तुमचं नाव, माझं नाव. आता ही काय आहे? वही. हे काय? हिचं नाव. हा काय आहे? पेन. हे झालं नाम. बरोबर आहे. त्यानंतर हा टेबल, हे झालं नाम. तर अशा पद्धतीने आपण नामांची माहिती घेतली. आता आपण काय केलंय, या नावाचे काही प्रकार पाडलेले आहेत. काय केलेले आहेत? काही प्रकार. तर ते प्रकार आपण समजून घेऊयात. त्याचे आपण 3 भाग पाडतो. किती भाग पाडतो? 3 भाग. तर पहिला प्रकार आहे नामाचा, ते म्हणजे सामान्य नाम. कोणता आहे? बघा, सामान्य नाम. सामान्य म्हणजे काय? कॉमन येते, कुणालाही दिलेलं असते. तर अशा नामाला आपण काय म्हणतो? सामान्य नाम असं म्हणतो. बघा, सामान्य नाम कसं ओळखायचं ते पाहूत आपण. ठीक आहे. बघा, आपल्या जो 2 उदाहरणं आहेत त्यामध्ये राम हा हुशार मुलगा आहे. आता राम हा काय आहे? नाम आहे. कुणाचं? रामचं. आणि मुलगा हे सुद्धा काय आहे? नाम आहे. दुसरं, गंगा ही नदी आहे. गंगा हे नाम आहे, पण ते काय आहे? नदी. मग आता बघा, मुलगा आणि नदी हे 2 शब्द लक्षात घ्या. कोणताही मुलगा आपण घेऊ शकतो रामच्या ऐवजी आणि कोणतीही नदी आपण घेऊ शकतो. म्हणजे एकाच जातीच्या, जात म्हणजे माणसाची जात नाही हां. एक शब्दसमूहाची जात. जसं की काय उदाहरणं देता येतील? मुलगा, नदी, शहर, फूल, त्यानंतर चित्र, तारा, त्यानंतर घर. तर असे वेगवेगळे ह्या जाती आहेत. बरोबर आहे. आता फूल एक आहे का? नाही. वेगवेगळे फुलं असू शकतात. मग जेव्हा असे एकसारख्या गुणधर्मामुळं आपण त्याला नाव देतो, तेव्हा त्याला आपण म्हणतो सामान्य नाम. जसं की आता पहा, सामान्य नामाचं उदाहरण बघा. डोंगर. आता डोंगर भरपूर येतं, है ना? सातपुडा पर्वत, त्यानंतर अजिंठा डोंगर, त्यानंतर काय हिमालय हा सुद्धा एक मोठा डोंगर आहे. बरोबर आहे. त्यानंतर नदी. आता नद्या भरपूर आहेत. गोदावरी, पूर्णा. त्यानंतर पुस्तक. पुस्तकही भरपूर आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी. त्यानंतर ग्रह. ग्रहही भरपूर आहेत. तर या अशा नामांना आपण म्हणतो सामान्य नाम. काय म्हणतो? सामान्य नाम.
बघा, त्यानंतर नामाचा दुसरा प्रकार आहे विशेष नाम. कोणतं नाम? विशेष नाम. ठीक आहे. तर विशेष नाम म्हणजे काय? विशिष्ट एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला दिलेलं नाव. असं विशेष नाम हे सामान्य नामासारखं सर्वांना आपण देऊ शकत नाही. आता मागचेच उदाहरण घेऊ बघा. एक उदाहरण काय आहे? गंगा ही पवित्र नदी आहे. आता प्रश्न विचारलाय कोणती नदी पवित्र आहे? तर मग तिथं उत्तर येणार गंगा. आपण कोणत्या नदीबद्दल बोलायलो? गंगा. मग गंगा हे काय झालं? विशेष नाम. आता मग जे कोणी हा व्हिडिओ बघायले त्यांनी आपापलं स्वतःचं नाव हे काय झालं? विशेष नाम. काय झालं? विशेष नाम. तुमच्या शाळेचं नाव हे झालं विशेष नाम. ठीक आहे. तुमच्या गावाचं नाव हे झालं विशेष नाम. जसं की विशेष नामामध्ये काय येते? मुंबई हे काय आहे? शहराचं नाव आहे, पण विशिष्ट शहराचं. त्यानंतर गंगा हे काय आहे? नदीचं नाव आहे, पण विशिष्ट नदीचं. त्यानंतर हिमालय हे एक नाव आहे, पण हे कोणाचं नाव आहे? हिमालयाचंच नाव आहे फक्त. त्यानंतर सह्याद्री बघा, हे काय पर्वत आहे, पण कोणता? सह्याद्री पर्वत. आलं लक्षात? त्यानंतर सरोवर हे सामान्य नाव आहे, बरोबर आहे, पण लोणार सरोवर, लोणार सरोवर हे काय? विशिष्ट नाम आहे त्याच सरोवराचं. म्हणजे आता स्पेसिफिक एखाद्याच व्यक्तीला किंवा वस्तूला दिलेलं नाव म्हणजे विशेष नाम. आलं लक्षात? सामान्य नामामध्ये विशेष नाम समाविष्ट असते. जसं की सामान्य नाम आहे नदी, मग नदीमध्ये सगळ्या नद्या आल्या आणि मग त्यामध्ये गंगा हे झालं विशेष नाम. सामान्य नाम आहे शहर, सगळे शहर आले, मुंबई, दिल्ली, कोलकाता, बँगलोर. पण त्यामध्ये विशिष्ट नाम काय आहे? मुंबई. आलं लक्षात? त्यानंतर नामाचा तिसरा प्रकार हा फार म्हणजे इंटरेस्टिंग आहे आणि त्याला म्हणतो आपण भाववाचक नाम. कोणतं नाम? भाववाचक नाम. बघा, आता भाववाचक नाम काय आहे ते आपण बघूया. बघा, भाववाचक नाम काय म्हणते? ज्या नामाने गुण, धर्म किंवा एखाद्या व्यक्तीचा भाव याचा बोध होतो त्या नामाला आपण भाववाचक नाम असे म्हणतो. जसं की हुशार. हुशार माणसे सर्वत्र वाखाणली जातात. भव्यता. भव्यता हा महालाचा गुणधर्म आहे. नम्रता. नम्रता हा व्यक्तीचा दागिना आहे. चपळाई. चपळाई हा खेळाडूचा गुणधर्म आहे. पावित्र्य. पावित्र्य हे धार्मिक ठिकाणाची आपल्याला माहिती देते. बरोबर आहे? तर अशा पद्धतीने हे नामाचे 3 प्रकार आहेत. कोणकोणते? सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. आलं लक्षात? तर या 3ही नामांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक यू.